नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील पवार. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, हे आहे जगातलं सगळ्यात जास्त विकलं गेलेलं पुस्तक त्या काळाचं, थिंक अँड ग्रो रिच. याचा अर्थ असा होतो की तुम्ही जे श्रीमंत विचार कराल ना, ते तुम्ही अस्तित्वात होणार. एक्झाम्पल, तुम्ही जर विचार केला की पुढच्या वर्ष 2 वर्षांमध्ये माझं चांगलं घर असेल, सक्सेस असेल किंवा माझ्याकडे चांगली गाडी असेल, आणि असं जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करत गेला तर तुम्ही 2 वर्षात नक्की डेफिनेटली सक्सेस व्हाल. एवढी पॉवर आपल्या ब्रेन मध्ये असते. तर हा व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या. कभी कभी ना बड़ी बात कह देनी चाहिए, ऊपर वाला देख रहा होता है, आप जैसे कहते हो ना वैसे ही होते, उसी को तथास्तु कहते हैं. तर मित्रांनो, कसं असतं, आता भरपूर लोकांना बिझनेस सुरू करायचा असतो, पण काय होतं, ते स्वतःलाच येड्यात काढतात. कसं येड्यात काढतात ते सांगतो. त्यांना बिझनेस तर करायचा असतो, पूर्ण त्यांच्यात गट्स असतात, पण येड्यात काढण्याचं रिझन काय तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, अरे मला चांगलं लोकेशन भेटत आहे. दुसरी गोष्ट, अरे मला पैसा कमी पडतो. तिसरी गोष्ट, अरे माझ्याकडे बिझनेसची आयडिया नाही. असे 2 3 4 5 कारण आहेत जे मी स्वतः पण दिले होते मला बिझनेस सुरू करताना. 2021 माझ्या डोक्यात बिझनेसची आयडिया आली होती, पण मी ते करत करत अशा आयडिया रिझन देत देत मी 2023 ला सुरू केला. 2 वर्ष लेट मी बिझनेस सुरू केला. जर त्यावेळेस मी सुरू केला असतं तर आता माझं चित्र काय वेगळं असतं. पण ठीक आहे, मी सुरू तरी केलं फायनली. तुम्हाला हेच सांगतो मित्रांनो, रिझन देऊ नका. रिझन तुम्ही फक्त पुढे ढकलत जासाल, स्वतःला येण्यात काढसाल, पण काय होणार आहे, तुमचाच लॉस होणार त्यामध्ये. रिस्क घेतल्याशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही. एक्झाम्पल देतो, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस इलॉन मस्क, त्याच्या 2 कंपन्या आहेत, एक तर टेस्ला, दुसरी स्पेस एक्स म्हणून. स्पेस एक्स मध्ये त्यांनी जे रॉकेट लॉन्च केलं होतं, पहिलं रॉकेट त्याचं फेल झालं होतं, तर त्यानंतर दुसरं रॉकेट लॉन्च करण्यासाठी त्याकडे पैसा नव्हता 1 रुपये, तर त्यांनी स्वतःचं घर विकलं होतं. त्या पैशात त्यांनी दुसरं रॉकेटची तयारी केली आणि ते लॉन्च केलं, आणि ते लॉन्च सक्सेस झालं. जर तो फेल झाला असता तर तो काय नव्हता. त्यावेळेस रिस्क घेतली, म्हणून तो आता जगातला सगळ्यात श्रीमंत रिच माणूस आहे. मित्रांनो, रिस्क घ्या. 20-30 हजारात पण बिझनेस सुरू होतो. मित्रांनो, तुम्हाला काय बिझनेस रिलेटेड हेल्प हवी असेल, जसे की आता पाणीपुरीचा माझा बिझनेस आहे, कॅफेचा बिझनेस, ह्या दोन्ही बिझनेसच्या रिलेटेड जर तुम्हाला काय हेल्प लागली तर नक्की मला तुम्ही मेसेज करा, कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला नक्की हेल्प करेल. पण मित्रांनो, बिझनेस सुरू करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.